हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन क्लास. आज आपण न्यू पॉईंट बघणार आहोत आणि आजचा पॉईंट जो आहे तो म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं की एखाद्या इकोसिस्टीमची स्पेसिस डायव्हर्सिटी जर मॅक्झिमम असेल, जास्त असेल, तर ती इकोसिस्टीम ही स्टेबल असते. ठीक आहे. डायव्हर्सिटी कमी होणे म्हणजेच काय तर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि बायोडायव्हर्सिटी लॉस होण्यामागे जे मेन रिझन्स आहे ते म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ओके. ॲक्च्युली नॅचरल ॲक्टिव्हिटीजमुळे सुद्धा बऱ्याचशा बायोडायव्हर्सिटी लॉस होतात किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी कमी होते. पण आजच्या काळामध्ये जो मोस्ट रिझनेबल रिझन्स जे आहे बायोडायव्हर्सिटी लॉस होण्यासाठी ते आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज. तर पहिलं रिझन जे आहे ते म्हणजे ह्युमन पॉप्युलेशन्स. ओके. आपण याला असं म्हणू ड्यू टू द ह्युमन पॉप्युलेशन. सेकंड, अर्बनायझेशन्स. then industrializations, etc. या सर्व प्रॉब्लेममुळे आज बऱ्याचशा बायोडायव्हर्सिटी किंवा स्पेसीज ह्या एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत आणि काही एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे स्टुडंट्स. तर पुढचा टॉपिक सुरू करायच्या अगोदर याच्यावर आपल्याला दोन टर्म्स बघायचे आहेत. या दोन टर्म माहीत असणे फार गरजेचं आहेत जे आपल्याला नेहमी या टॉपिकमध्ये येणार आहेत. तर पहिले जे टर्म्स आहेत स्टुडंट्स, दॅट इज एक्सटेन्शन्स. जी तुम्हाला माहीतच असेल, एक्सटेन्शन म्हणजे एखादी स्पेसिस डिस्ट्रॉय होणे. ठीक आहे. तर एक्सटेन्शन मीन्स व्हॉट? डिसअपिअरन्स ऑफ इवन अ individual of species from planet. ओके. म्हणजे अर्थवरून त्या स्पेसीसचा एकही इंडिव्हिज्युअल न राहणे, जिथे पूर्ण स्पेसीस काने एक्झिस्ट होऊन जाणे. फॉर एक्झाम्पल डायनोसॉर्स. सध्या डायनोसॉरचा एकही इंडिव्हिज्युअल तुम्हाला, त्या स्पेसीसचा एकही इंडिव्हिज्युअल तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणजे डायनोसॉरची जी स्पेसीस आहे ती काय झालेली आहे? एक्सटिंक्ट झालेली आहे. सेकंड जी टर्म्स आहे ती आहे एक्सटिंक्शन प्लस म्हणले जाते लोकल एक्सटेन्शन. लोकल एक्सटिन्क्शन. ओके. जे सिमिलर डेफिनेशन आहे, म्हणजे इट इज ऑल्सो डिसअपिअरन्स ऑफ इवन अ इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसी बट फ्रॉम लोकल रिजन. ओके. फक्त त्या रिजनमधून ती स्पेसीस काय झालेली आहे? एक्झिस्ट झालेली आहे. मात्र ती दुसऱ्या ठिकाणी, अर्थवरती दुसऱ्या ठिकाणी मात्र ती प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल चित्ता. ठीक आहे. चित्ता जो ॲनिमल होता तो इंडियामध्ये सुरुवातीला प्रेझेंट होता, पण तो इंडियामधून एक्सटिंक्ट झाला. पण नाऊ दे आर प्रेझेंट ॲट द आफ्रिका. ठीक आहे. तर चित्ता जे झालेलं ते आहे एक्सटिंक्शन्स, आणि आपल्या डायनोसॉरचं जे एक्सटिंक्शन झालेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सटिंक्शन्स. ओके. तर या दोन टर्म्स येणे गरजेचं आहे. स्टुडंट्स, काही स्पेसीस एक्सटिंक्ट झालेले आहेत, काही स्पेसीस एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. तर काही एक्झाम्पल्स, काही एक्सटिंक्ट झालेल्या स्पेसीसचे एक्झाम्पल आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टन्ट. त्यामुळे ते घेणे आवश्यक आहे. सो इन द 500 years, so in the last 500 years, या 500 वर्षामध्ये जवळपास 784 स्पेसीस ह्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. काय झालेल्या आहेत? एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्या कोणकोणत्या झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. सर्वात पहिली जी आहे ती आहे इनव्हर्टिब्रेट्स. ओके. सेकंड जे आहे ते व्हर्टिब्रेट्स आणि लास्टला प्लांट्स. ओके. आता हे नंबर कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत
त्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे प्लांटचे नंबर जो आहे तो आहे 87. 87ला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, तर 784ला 87 करायचं आहे. 87 म्हणजे 87. ओके, अशा प्रकारे तुम्ही प्लांटचा नंबर लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. सेकंड जो आहे तो हायस्ट जो आहे तो आहे 359. ओके, 359 आणि मल्टिपलचा नंबर आहे 338. ओके, तर स्टुडंट्स हा नंबर तुम्ही इथून लक्षात ठेवू शकता. 78ला उलटं करायचं आहे 87 म्हणजे तुमचे प्लांट्स होऊन जातील. नंतर या दोन्ही नंबरपैकी एक नंबर पाठ करायचा आहे. सपोज जर तुम्ही हा नंबर लक्षात ठेवला 359 तर तुम्हाला काय करायचं आहे, 359मधून 21 मायनस करायचं आहे. ठीक आहे. जसं कोणाला जर आपल्याला देणगी द्यायची असेल, गणपतीची वर्गणी, देवीच्या भंडाऱ्यासाठी वर्गणी किंवा आणखी कोणत्या कामासाठी देणगी द्यायची असेल तर आपण शुभ आकडा म्हणून 11, 21, 51 आणि 101 देत असतो. त्याच्यातलं फक्त 21 लक्षात ठेवायचं आहे आणि त्या 21ला तुम्हाला 359मधून मायनस करायचं आहे म्हणजे तुम्हाला मिळेल 338. ओके, किंवा जर तुम्ही 338ला लक्षात ठेवला तर त्याच्यामध्ये मला फक्त 21 ॲड करायचं आहे म्हणजे तुम्हाला इनव्हर्टिब्रेटचा नंबर लक्षात राहील. ठीक आहे. आणि हे नावं कशा लक्षात ठेवायची आहे, तर सर्वात जास्त नंबर कोणाचा आहे, सर्वात जास्त ॲनिमल स्पेसिस कोणते आहेत, तर इनव्हर्टिब्रेटचे आहेत म्हणून इनव्हर्टिब्रेटला वरती घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतो आहे, व्हर्टिब्रेटचा. आणि सर्वात कमी ज्या स्पेसिस आहेत त्या प्लांटच्या आहेत. तशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पर हे झालं लास्ट 500 इयर्सचं. लेकिन लास्ट 20 इयर्स म्हणजे शेवटच्या 20 वर्षामध्ये जवळपास 27 स्पेसिस ह्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. म्हणजे बघा याच्या तुलनेमध्ये हा रेट किती जास्त आहे, म्हणजे किती फास्टली स्पेसिस डायव्हर्सिटी कमी होत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपली डायव्हर्सिटी लॉस होत आहे. ठीक आहे. तर 27 स्पेसिस इथे एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. ओके, तर आता आपण काही एक्झाम्पल बघितले. नाऊ वी आर गोइंग टू सी द 3 डिफरंट टाइप्स ऑफ एक्सटिंक्शन्स. ओके, नेक्स्ट जो टॉपिक आपला तो आहे 3 डिफरंट टाइप ऑफ एक्सटिंक्शन. ओके, एक्सटिंक्शन्स 3 प्रकारे होऊ शकतात स्टुडंट्स. पहिला जो आहे तो आहे नॅचरल. नॅचरल एक्सटिंक्शन. ओके, तर नॅचरल एक्सटिंक्शन म्हणजे काय असेल, तर एक्सटिंक्शन ऑकर ड्यू टू द चेंज इन इन्व्हायरमेंट्स. ओके, आणि चेंज झालेल्या इन्व्हायरमेंटमध्ये मोर सुटेबल, मोर ॲडॅप्टेड स्पेसिस सर्वाइव्ह करण्यासाठी तिथे न्यू स्पेसिस इंट्रोड्यूस केली जाते आणि जुनी स्पेसिस तिथून रिमूव्ह केली जाते. ठीक आहे. सो ड्यू टू द चेंज इन इन्व्हायरमेंट्स मोर ॲडॅप्टेड स्पेसिस आर एक्सचेंज. ओके, जी सुपिरियर स्पेसिस तयार झालेली ॲडॅप्टेशनमधून ती तिथे येते आणि जी तिथे टिकू शकत नाही ती तिथे रिप्लेस केली जाते. हे सुद्धा एक प्रकारचं एक्सटेन्शन्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल एक्सटेन्शन्स. ओके, सेकंड टाईप जो आहे दॅट इज अ मास एक्सटेन्शन्स. मास तुम्हाला माहीत असेल, मास कशाला म्हणतात. ठीक आहे. खूप लार्ज नंबरमध्ये जर असेल तर त्याला आपण मास म्हणतोय. म्हणजे खूप सारे पीपल जर गॅदर झाले असेल, एकत्र असेल तर आपण त्याला मास म्हणतो. ठीक आहे. तर अशा मोठ्या प्रमाणात जर एक्सटेन्शन होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मास एक्सटेन्शन. ओके, तर मास एक्सटेन्शन म्हणजे काय, तर मास एक्सटेन्शन म्हणजे इट इज एक्सट्रीमिनेशन ऑफ a large number of species, okay, due to the catastrophe. ओके, कॅटास्ट्रॉफी म्हणजे मोठं क्लायमेट कंडिशन आलेली असेल, ज्यामुळे मोठं नुकसान झालं असेल तर त्याला आपण
कॅटास्ट्रॉफी म्हणतोय, ठीक आहे. एक्सटिंक्शनचा मिनिंग मी काय होतोय, एक्सटेन्शन्स होते म्हणजे डिस्ट्रक्शन्स. ओके, काही मोठे प्रलय आला असेल, मोठं संकट आलं असेल, जसं की एखादा तुटता तारा पडला होता ज्याच्यामुळे टायनॉसची स्पेसिस ती एकदम एक्सटेंड झाली होती. तशा प्रकारचं एक मोठं जर प्रलय आला असेल, जसं की सुनामी वगैरे किंवा फार मोठा भूकंप झाला असेल किंवा ज्वालामुखी फुटले असेल, त्यामुळे जर एखादी स्पेसिस खूप मोठी स्पेसिस जर एक्सटेंड होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत मास एक्सटेन्शन्स. ओके, ते झाले सेकंड नंबर. थर्ड वन दॅट इज अ अँथ्रोपोरस एक्सटेन्शन्स. अँथ्रोपोरस एक्सटेन्शन बघा, हे दोन्ही जे होते त्याच्यामध्ये जवळपास कुठेतरी नेचरचा सहभाग होता. पण जर ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे जर असं एक्सटेन्शन जर घडून येत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत अँथ्रोपोरस एक्सटेन्शन्स. ओके, सो इट इज ऑकर ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. ओके, माणसांच्या दखलामुळे जर तिथे एक्सटेन्शन होत असेल, फॉर एक्झाम्पल कुठे जर हायवे बांधला जात असेल, धरण तयार केलं जात असेल किंवा कोणी नवीन सिटी तयार होत असेल किंवा कोळशाच्या खाणीसाठी जंगल तोडल्या जात असेल, ते सर्व ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत. या ॲक्टिव्हिटीमुळे तिथे असलेले जे काही स्पेसिस आहेत त्या नष्ट होत जातात. ते सुद्धा एक प्रकारचं एक्सटेन्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर याला म्हणणार आपण अँथ्रोपोरस एक्सटेन्शन्स. ओके, याचं एक एक्झाम्पल आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ती म्हणजे तर थर्ड टाईपचं जे एक्सटेन्शन होतं दॅट इज अ अँथ्रोपोजेनिक एक्सटेन्शन. एक्सटेन्शन्स म्हणजे ती स्पेसिस पूर्णपणे तिथून एक्झिट होणे. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल आपल्या NCERT बुकमध्ये दिलेलं आहे. तर ड्यू टू द कॉलिनायझेशन इन ट्रॉपिकल पॅसिफिक आयलँड. ओके, कोणी केली होती कॉलिनायझेशन? बाय ह्युमन. ओके, माणसाने तिथे कॉलनी तयार केल्यामुळे त्या लँडवरती जे काही स्पेसिस होत्या, मोर दॅन द 2000 स्पेसिस ऑफ बर्ड्स ह्या तिथे एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. ओके, कशामुळे झालं आहे की माणसाने तिथे वस्ती केली, कुठे? ट्रॉपिकल पॅसिफिक आयलँडवरती. त्यामुळे तिथच्या 2000च्या पेक्षा जास्त स्पेसिस ज्या बर्डच्या त्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. तर हे एक्झाम्पल आहे अँथ्रोपोरस एक्सटेन्शनचं. ओके, नाउ स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू सी द सम एक्झाम्पल्स ऑफ द एक्सटिंक्ट स्पेसिस. ओके, जे आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज सम एक्झाम्पल ऑफ एक्सटिंक्ट स्पेसिस, पर्टिक्युलर आपल्या NCERTच्या बुकमध्ये जे दिलेले आहेत ते. ठीक आहे, तर स्टुडंट्स पहिला एक्झाम्पल आहे डोडोचं. डोडो हा जो बर्ड होता, हा बर्ड होता मॉरिशियसमध्ये. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आहे क्वायगा. क्वायगा हा झेब्रासारखा ॲनिमल्स होता जो एक्झिस्ट करत होता आफ्रिकामध्ये. ठीक आहे, थर्ड नंबर जे आहे ते आहे थायलेसिन जो ॲनिमल आहे. ओके, देन नेक्स्ट वन दॅट इज अ स्टेलर सी काऊ जी एक्झिस्ट करत होती रशियामध्ये. ओके, अँड फिफ्थ वन दॅट इज अ टायगर्स. ओके, the first one is a Bali, Javan and Caspian. तर या सब स्पेसिस आहेत टायगरच्या. इट इज अ सब स्पेसिस ऑफ टायगर्स. ओके, तर 5 एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे. हे 5 एक्झाम्पल आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत. 5ही एक्झाम्पल आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. त्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे त्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर याची ट्रिक्स जी आहे ती आहे, तर स्टुडंट्स जे 5 एक्झाम्पल आपण बघितले त्याची ट्रिक्स आपण बघूया.
ती कशा प्रकारे आपल्या लक्षात ठेवता येईल. तर स्टुडंट्स ट्रिक्स आहे. MD आहे एक, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, ठीक आहे, मोठ्या कंपनीचे एक MD आहेत. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. MD आस्क क्वेश्चन्स कोणाला विचारलेला प्रश्न. क्वेश्चन आस्क टू द ऑस्ट्रेलियन, ओके, आणि रशियन स्टाफ, ओके. सर्व जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये त्याची शाखा आहे त्याच्या कंपनीची. तर त्यांनी त्याच्या ऑस्ट्रेलियन आणि रशियन स्टाफला प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी कशाबद्दल प्रश्न विचारले. दे आस्क द क्वेश्चन अबाउट द बाली, हे शहर आहे. देन जावा, चायनामध्ये आहे शहर, आणि कॅनेडियन, ओके. कशाबद्दल प्रश्न विचारला त्यांनी. कॅनेडियन्स टॅक्सेस, ओके. तर एका कंपनीचे MD आहेत ज्यांनी त्यांच्या स्टाफला प्रश्न विचारलेला आहे, पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलियाच्या आणि रशियाच्या स्टाफला, की बाली, जावा आणि कॅनेडियन या 3 ठिकाणचा जो टॅक्स आहे तो आला आहे किंवा नाही आहे, ठीक आहे. तर ही आपली ट्रिक्स. त्या ट्रिक्सवरून ते 5 एक्झाम्पल कशाप्रकारे लक्षात ठेवायचे आहे. तर पहिला जो आहे तो MD, ओके. तर फॉर द तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॉरिशियस, ओके, मॉरिशियस. तर मॉरिशियसमध्ये आपण कोणता ॲनिमल बघितला होता. डोडो, ओके. तर D वरून आपल्याला डोडो लक्षात ठेवायचं आहे. देन आस्क क्वेश्चन, आस्कवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आफ्रिका, ओके. आफ्रिकाचं एक्झाम्पल कोणतं होतं आपलं. आफ्रिकाचं एक्झाम्पल होतं आपलं क्युगा, ओके. क्युगा जो आहे ॲनिमल हा झेब्रासारखा ॲनिमल होता आफ्रिकामध्ये, आता मात्र तो नाही आहे, ठीक आहे. देन टूवरून जो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टूवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थॅलिसिन, ओके. थॅलिसिन जो ॲनिमल होता कुठलचा होता तो ऑस्ट्रेलियाचा, ठीक आहे. रशियावरून सुद्धा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. रशियाचं कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. यसवरून दॅट इज अ स्टेलर्स सी काऊ, ओके. तर यसवरून स्टेलर्स सी काऊ हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे कुठलचं आहे रशियाचं, ठीक आहे. नंतर बालीवरून बाली लक्षात ठेवायचं आहे. इट इज अ सब स्पेसिस ऑफ टायगर. जावावरून लक्षात ठेवायचं जवान, ओके. आणि तिसरी जी सब स्पेसिस होती ती होती कॅस्पियन. तर कॅस्पियन लक्षात ठेवायचं कॅनेडियनवरून, ठीक आहे, कॅस्पियन. तर या तिन्ही स्पेसिस कॅस्पियन, बाली आणि जावा हे काय होत्या. इट इज अ सब स्पेसिस ऑफ टायगर, ओके. तर टायगर लक्षात ठेवायचं मला टॅक्सेसवरून. तर पहिले एकदा ट्रिक्स बघूया. काय ट्रिक्स आहे. MD मॅनेजिंग डायरेक्टर आस्क द क्वेश्चन टू ऑस्ट्रेलियन्स अँड रशियन स्टाफ्स अबाउट द बाली, जावा अँड कॅनेडियन टॅक्सेस, ओके. MDने प्रश्न विचारला आहे ऑस्ट्रेलियन आणि रशियन स्टाफला की बाली, जावा आणि कॅनेडियन टॅक्सेसचं काय झालं, ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की MDहून लक्षात ठेवायचं आपल्याला मॉरिशियस, डोडो, M फॉर मॉरिशियस, D फॉर डोडो. आस्कवरून लक्षात ठेवायचं आहे आफ्रिकाचा ॲनिमल कॉयगा. क्वेश्चन्सवरून लक्षात ठेवायचं आहे कॉयगा. टूवरून लक्षात ठेवायचं थॅलिसिन कुठलचा ॲनिमल आहे ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियनवरून ऑस्ट्रेलिया. टूवरून थॅलिसिन्स लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट्स. त्याच्यानंतर रशियनवरून रशिया. स्टाफवरून स्टेलियर सी काऊज लक्षात ठेवायचं आहे. बालीवरून बाली लक्षात ठेवायचं आहे. जावावरून जावान आणि कॅनेडियनवरून कॅस्पियन लक्षात ठेवायचं आहे. दिनी ज्या स्पेसिस आहेत त्या सब स्पेसिस आहेत टायगर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टॅक्सेसवरून. स्टुडंट्स आतापर्यंत आपण एक्सटिंक्ट झालेल्या स्पेसिसबद्दल बोलत आहोत, पण अजून खूप साऱ्या स्पेसिस आहेत की ज्या अजून एक्सटिंक्शनला फेस करत आहेत किंवा एक्सटिंक्शनचा थ्रेट त्यांना आहेत. तर प्रेझेंट डे, ओके. तर प्रेझेंट डेमध्ये जवळपास 50,500 स्पेसिस ज्या आहेत त्या एक्सटिंक्शनला फेस करत आहेत, ओके. सो प्रेझेंट डे
ओके, अबाउट 50,500 स्टुडंट्स. दिस नंबर इज व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके, तर याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. किती एक्सचेंज झालेले आहेत? 784. आणि एक्सचेंज होण्याच्या मार्गावर किती आहेत? तर दॅट इज 50,500. ओके, आर फेसिंग टू एक्सचेंज थ्रेट. ओके, आणि एक्सचेंजवरचा जो काही प्रॉब्लेम्स आहे किंवा जी काही थ्रेट आहे तो प्रत्येक स्पेसिससाठी वेगवेगळा आहे. ठीक आहे, तर आपण त्याला कशा प्रकारे इथे लिहू शकतोय? एक्सटेंशन रिस्क is not uniform, okay, or not random for taxons. ओके, जेवढे काही प्लांट्स आणि ॲनिमलचे ग्रुप्स आहेत त्यांसाठी हा जो प्रॉब्लेम आहे, ही जी रिस्क आहे ही सारखी नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे. तर सर्वात जास्त प्रॉब्लेम रिस्क कोणाला आहे, कोणत्या स्पेसिसला आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. तर मोर एक्सट्रीम प्रॉब्लेम और रिस्क आर टू एम्फिबियन्स. ओके, तर सर्वात जास्त रिस्क कोणत्या ग्रुपला आहे? एम्फिबियन्सला आहे. ओके स्टुडंट्स, वी आर टॉकिंग अबाउट द एक्सटेंशन रिस्क. एक्सटेंशन झालेल्या स्पेसिस आपण बघितल्या, पण आता एक्सटेंशनचं रिस्क कोणकोणत्या स्पेसिसला आहे ते आपण बघत आहोत. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल्स आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर नेक्स्ट आपण बघूया रिस्क ऑफ द एक्सटेंशन ऑफ स्पेसिस. ओके, तर आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे रिस्क ऑफ एक्सटेंशन्स फॉर स्पेसिस. तर हे एक्झाम्पल सुद्धा कशा प्रकारे लक्षात राहतील त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला छोटीशी ट्रिक्स सांगणार आहे, आणि ट्रिक्सवरून तुम्हाला ती नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, तर स्टुडंट्स ट्रिक्स आहे बिग मा. ओके, तर ही ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची स्टुडंट्स. तर पहिला वर्ड आहे BI. ओके, तर BIहून पहिला स्पेसिस लक्षात ठेवायची, दॅट इज अ बर्ड्स. ओके, सेकंड येतो आहे G. तर Gवरून लक्षात ठेवायचं आहे जिम्नोस्पर्म, प्लांट स्पेसिस जिम्नोस्पर्म्स. तर ही रँकिंग आपण कशाने केलेली आहे? जिचा नंबर सर्वात कमी आहे तो पहिले, सर्वात जास्त जो आहे तो लास्टला. ठीक आहे, तर नेक्स्ट वर्ड येतो आहे M. वरून तुमच्या लक्षात आलं असेल M फॉर मॅमल्स, आणि लास्टला आहे A फॉर ॲम्फिबियन्स. ओके, आणि सर्वात जास्त हाय रिस्क कोणत्या स्पेसिसला आहे? ॲम्फिबियन्सला आहे. म्हणजे सर्वात जास्त नंबर कोणता असेल? ॲम्फिबियन असेल. ठीक आहे, टोटल किती आहे? 50,500. त्याच्यामधून पर्सेंटेजनुसार आपण सांगणार आहोत की कोणत्या स्पेसिसला किती रिस्क आहे. ओके, तर पहिला नंबर जो आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 12. तर 12% कसं लक्षात होणार आहे की आपला आवडता खेळ कोणता आहे? क्रिकेट, आणि क्रिकेटमध्ये किती प्लेयर असतात? 11. ओके, आणि एक एक्स्ट्रा प्लेयर असतो, तो रिझर्व असतो. ठीक आहे, म्हणजे एखादा टायमावर जर इंजर झाला तर त्याला रिप्लेस करण्यासाठी तिथे एक एक्स्ट्रा प्लेयर ठेवला असतो. म्हणजे टोटल किती असतो? 12. तर तुम्हाला इथे अशा प्रकारे हा नंबर लक्षात ठेवायचा आहे की 12% जे असतात बर्ड्स आहेत ज्यांना एक्सटेंशनचा रिस्क आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जिम्नोस्पर्म. ओके, तर जिम्नोस्पर्मचा नंबर कसा लक्षात ठेवायचा आहे की 2 + 1 किती होतात? 3. ओके, आणि 2मधून 1 जर मायनस केला तर किती येतो आहे? 1, म्हणजे 31. ओके, आणि हाय रिस्क कोणाला आहे? ॲम्फिबियन्सला आहे. मग ॲम्फिबियन्सचा नंबर याच्यापेक्षा जास्त असणार, तर तुम्ही फक्त एकनीच जास्त असणार, तो असणार आहे 32%. ओके, अशा प्रकारे ॲम्फिबियन्सचा नंबर लक्षात ठेवायचा 32%. आता राहिला मॅमल्स. तर मॅमल्ससाठी काय करायचं? याला उलटं करायचं, दॅट इज 23%. ओके,
तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे, त्यांचे रिक्स पर्सेंट दिलेला आहे. त्या प्रकारे तुम्ही अशा ट्रिक्सला लक्षात ठेवून ते लक्षात ठेवू शकता. पाठांतराची गरज नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण बघितलं की कोणकोणत्या स्पेसिस रिक्समध्ये आहेत. ठीक आहे. आणि सपोज जर त्या स्पेसिससुद्धा जर एक्सटिंक्ट झाल्या तर त्याचा परिणाम का होऊ शकतो, म्हणजे व्हॉट इज द रिझल्ट ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता आपण नेक्स्टमध्ये बघणार आहोत रिझल्ट ऑफ अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजे काय परिणाम येईल जर बायोडायव्हर्सिटी लॉस झाली असेल तर. तर स्टुडंट्स, बायोडायव्हर्सिटी स्टेबल केव्हा असते किंवा एखादी कम्युनिटी स्टेबल केव्हा असते, जर तिने जे आपण ॲट्रिब्यूट्स बघितले ते ॲट्रिब्यूट जर त्याच्यात असतील तर ती कम्युनिटी स्टेबल असते. ठीक आहे. आणि तेच ॲट्रिब्यूट जर कमी झाले किंवा लॉस झाले तर ती अनस्टेबल होते, म्हणजे दॅट इज अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे हे रिझल्टसुद्धा तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला स्पेसिस जी बायोडायव्हर्सिटी स्टेबल असते त्याचे जे ॲट्रिब्यूट जर माहीत असतील तर त्याला लक्षात ठेवून तुम्हाला याचे रिझल्टसुद्धा लक्षात राहू शकतात. ठीक आहे. तर आपण बघितलं होतं की ती जी स्टेबिलिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटीवर डिपेंड असते. ठीक आहे. ज्या स्पेसिसच्या ज्या कम्युनिटीची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, प्लांट प्रोडक्टिव्हिटी, टोटल प्लांट प्रोडक्टिव्हिटी जी हाय असते ती स्पेसिस काय असते, स्टेबल असते. ठीक आहे. ज्याची स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त असते तीसुद्धा स्टेबल असते. ठीक आहे. तर याच्या विरुद्ध असेल आपली रिझल्ट ऑफ लॉस बायोडायव्हर्सिटी. ओके. तर पहिला रिझल्ट काय येईल आपल्याला, दॅट इज अ डिक्लाइन ऑफ प्लांट प्रोडक्टिव्हिटी. ओके. बायोडायव्हर्सिटी जर लॉस झाली असेल तर प्लांटचा त्याच्यामध्ये जर प्लांट स्पेसिससुद्धा डिक्लाइन होत असतील तर निश्चितच प्लांट प्रोडक्टिव्हिटी काय होईल, कमी होईल. ठीक आहे. देन सेकंड वन, रिड्यूस द रेजिस्टन्स टू environmental stress. Okay, like a drought. हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आफ्टर द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. थर्ड वन, increase the variations in ecosystem process like year to year, then water uses, waste and disease cycle. ओके. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतील. जे व्हॅरिएशन असतात त्या वाढतील. इकोसिस्टमच्या ज्या प्रोसेस आहेत त्यांच्यातल्या व्हॅरिएशन वाढायला सुरुवात होतील. फॉर एक्झाम्पल इयर टू इयर. ओके. देन वॉटर युजेस वाढत जाईल किंवा कमी होत जाईल. देन पेस्ट सायकल किंवा डिझीज सायकल तिथे कमी जास्त होऊ शकतात. तर स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो पॉईंट जो आहे तो आपल्या NCERT बुकमध्ये दिलेला नाही आहे, पण त्याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स येतात आणि तो जो टॉपिक आहे तो म्हणजे रेड लिस्ट. ओके. तर बरेचसे जे ॲनिमल खूप रिस्कमध्ये आहेत त्यांची एक स्पेशल लिस्ट तयार करण्यात आली आहे, त्याला आपण रेड लिस्ट म्हणतो आहे. रेड कलर जो आहे तो आपण डेंजरसाठी इंडिकेट करतो आहे. ठीक आहे. काही डेंजर असेल तर आपण तिथे रेड कलर युटिलाइज करत असतो. तर ज्या स्पेसिस बिलकुल डेंजरमध्ये आलेल्या आहेत त्यांची एक लिस्ट बनवली गेली आहे, त्याच लिस्टला आपण रेड लिस्ट म्हणतो आहे. ठीक आहे. तर ही रेड लिस्ट कोण बनवलेली आहे, ते इज मेड बाय द IUCNचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, मी काही ते लिहित नाही आहे. IUCNचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. ओके. यांनी ही रेड लिस्ट तयार केलेली आहे. पण आता हे IUCN जे आहेत ते दुसऱ्या नावाने ओळखले जाते. So it is known as WCU. ओके. आता त्याचं नाव काय झालेलं आहे, WCU. ओके. दॅट इज अ वर्ल्ड कन्झर्वेशन
युनियन. ओके, याचं नवीन नाव जे आहे ते आहे वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. ओके, याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मॉर्गस स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे. आणि याने कशा प्रकारे लिस्ट तयार केलेली आहे, त्याने 8 कॅटेगरीज ऑफ स्पेसीस जे फेसिंग करत आहे, फेसिंग डिफरंट डिग्री ऑफ रिस्क ऑफ एक्सटेन्शन. जे काही ॲनिमल एक्सटेन्शनचा रिस्क फेस करत आहेत त्यांना 8 कॅटेगरीमध्ये त्यांनी डिस्टिंग्विश केलेला आहे, डिफरन्शिएट केलेला आहे. तोच चार्ट आपण बघणार आहोत इन द ग्राफमध्ये बघणार आहोत. तो कशा प्रकारे 8 कॅटेगरीज आहेत त्या, आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ती लिस्ट कशी आहे. ते 8 कॅटेगरीज मी इथे ड्रॉ करतो आहे. त्याचा एक पिरॅमिड इथे आपण ड्रॉ करतो आहे. तर 8 स्टेपचा पिरॅमिड्स आहे. ठीक आहे. याच्या टॉपला जो आहे त्याला आपण नाव देणार आहोत EX. EX म्हणजे काय, एक्सटिंक्ट झालेले जे काय स्पीसीज आहेत त्या यामध्ये येतील. ठीक आहे. एक्सटिंक्ट म्हणजे काय, नो इंडिव्हिज्युअल अलाइव्ह ऑन अर्थ. ओके, विदाउट एनी रिझनेबल डाऊट. ओके, त्या स्पेसीसचा कोणताही इंडिव्हिज्युअल अजून आता अर्थवरती शिल्लक राहिलेला नाही आहे आणि त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आहे, असे जे स्पेसीस आहेत ते एक्सटिंक्ट या पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. ती झाली आपली पहिली कॅटेगरी. दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे EW. ओके, तर ही झाली आपली सेकंड नंबरची. तर EW म्हणजे काय, दॅट इज अ एक्सटिंक्ट इन वाइल्ड. एक्सटिंक्ट इन वाइल्ड. ओके, म्हणजे ॲक्च्युअल फॉरेस्टमध्ये किंवा जंगलमध्ये जी स्पेसीस जर असेल तिथे ती मात्र एक्सटिंक्ट झालेली आहे, पण तिला कोणीतरी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे, सुरक्षित करून ठेवलेलं आहे. गार्डनमध्ये असेल किंवा झूमध्ये असेल किंवा लॅबॉरेटरीमध्ये असेल वगैरे. ठीक आहे. तर त्या प्रकारचे ज्या स्पेसीज आहेत त्यांना आपण इथे घेतलेलं आहे सेकंड कॅटेगरीमध्ये, एक्सटिंक्ट इन द वाइल्ड. ओके, EW. त्याच्यानंतर थर्ड कॅटेगरी. ओके, इट इज अ क्रिटिकल इंडेंजरस किंवा इंडेंजर्ड. ओके, जे खूपच हाय रिस्कमध्ये आहे, क्रिटिकली इंडेंजर्ड. ओके, म्हणजे ओके क्रिटिकली इन हाय रिस्क इन EW. EW म्हणजे एक्सटिंक्ट ॲट वाईल्ड. ओके, म्हणजे ते वाईल्डमध्ये एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण ती इतकी रिस्कमध्ये, खूप क्रिटिकली रिस्कमध्ये आहे. ओके, सो इन नियर फ्युचरमध्ये, जवळच्याच फ्युचरमध्ये ती आता एक्सटिंक्ट होणार आहे, इतकी ती क्रिटिकली हाय रिस्कमध्ये आहे. ती येणाऱ्या 3 नंबरच्या कॅटेगरीमध्ये, दॅट इज अ क्रिटिकल इंडेंजर्स. ओके, चौथी जी रिस्क आहे कॅटेगरी आहे दॅट इज अ 4-1, दॅट इज अ इन डेंजर. ओके, तर इट इज अ व्हेरी हाय रिस्क इन EW इन मॉडर्न फ्युचर. ओके, मॉडर्न फ्युचरमध्ये ती खूप रिस्कमध्ये आहे की ते लगेच एक्सटिंक्ट होणार आहे, पण ती अजून मी वाईल्डमध्ये एक्झिट करते आहे. ठीक आहे, पण ती क्रिटिकल इंडेंजरपेक्षा कमी रिस्कमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ वन जी आहे ती व्हॅल्युनरेबल. ओके, व्हॅल्युनरेबल म्हणजे इट इज अ हाय रिस्क
ओके. हाय रिस्क इन EW. ओके, हा EW आहे. EW म्हणजे काय, एक्सट्रीम इन वाईल्ड. ओके, इन मीडियम फ्युचर. इथे रिस्क जी आहे ती थोडी प्रमाणात कमी होत जाते आहे. क्रिटिकल इंडेंजरमध्ये खूप जास्त रिस्क आहे. इंडेंजर्समध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी रिस्क आहे, पण रिस्क भरपूर आहे. याच्यामध्ये सुद्धा रिस्क आहे, पण वरच्यापेक्षा खूप कमी आहे. ठीक आहे. तर या तिन्ही लेवलमधले जे स्पेसिस आहेत ते खूप जास्त डेंजरमध्ये असं कन्सिडर केलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो आहे 6 आणि 7 अँड देन 8. ओके. तर 6 वाला जो आहे दॅट इज कॉल्ड द लो रिस्क. ही जी कॅटेगरी आहे दॅट इज अ लो रिस्क. देन 7 नंबर दॅट इज कॉल्ड ॲज अ DD. ओके, म्हणजे डिफॉल्ट डाटा किंवा डाटा डिफिशियन्सी, डाटा डिफिशियंट. ओके, म्हणजे पूर्ण अशी माहिती इथे अवेलेबल नाही आहे त्या स्पेसिसबद्दल. अशा ज्या स्पेसिस आहेत त्या आपण या 7 कॅटेगरीमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मला 8 नंबर. ओके, 8 नंबरचा जो आहे तो अजून त्या स्पेसिसचा शोधच लागलेला नाही आहे. ज्या स्पेसिस डेंजरमध्ये आहेत पण त्या आपल्याला अजून माहिती नाही आहे किंवा त्या डेंजरमध्ये आहेत, त्यांचं अजून संशोधन सुरू आहे किंवा डिस्कवरी याची सुरू आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार आहे नॉन इव्होलेटेड किंवा अजून ते आपल्या लक्षात आलेले नाही आहेत. तर स्टुडंट्स, हे 8 कॅटेगरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे 8 लेवल जे आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे. पहिले जे सर्वात मोठं ते आहे एक्सट्रीम EX, नंतर आहे EW एक्सट्रीम इन द वाईल्ड. थर्ड वन जो आहे क्रिटिकल इंडेंजर्स. फोर्थ वन आहे इंडेंजर, ओनली व इंडेंजर्स. इंडेंजर म्हणजे व्हेरी हाय रिस्क. ओके, क्रिटिकल इंडेंजर म्हणजे काय, क्रिटिकली हाय रिस्कमध्ये आहे इन EW. ओके, देन व्हॅल्युनरेबल म्हणजे हाय रिस्कमध्ये आहे इन द EW मीन्स एक्सट्रीम वाईल्डमध्ये. त्याच्यानंतर 6 वन आहे लो रिस्क अँड 7 इज द डाटा डिफिशियंट अँड लास्ट वन इज अ नॉट इव्हॉल्युटेड, म्हणजे त्यांच्यातून आपल्याला माहिती झालेली नाही आहे. तर स्टुडंट 3, 4 आणि 5 या 3 मिळून यांना म्हणलं जाते थ्रेटन स्पेसिस. थ्रेटन स्पेसिस. ओके, तर या थ्रेटन स्पेसिसवरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कोणकोणत्या थ्रेटन स्पेसिस आहे, दॅट इज अ क्रिटिकल इंडेंजरस आणि व्हॅल्युनरेबल. ओके, सलमान खाननी जो शिकार केली होती ब्लॅक बकची तीसुद्धा व्हॅल्युनरेबल कॅटेगरीमध्ये येते आहे, त्यामुळे ती केस अजूनसुद्धा चालू आहे. ठीक आहे. तर याचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. स्टुडंट्स, आपण आत्ताच बघितलं की 8 कॅटेगरीज ऑफ स्पेसिस दॅट फेसिंग डिफरंट डिग्री ऑफ रिस्क ऑफ एक्सटेन्शन्स. ओके, तर 8 कॅटेगरीमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे रेड लिस्टमध्ये. त्याची सर्वात मोठी जी कॅटेगरी होती ती होती एक्सटिंक्ट. ओके, म्हणजे ते पूर्णपणे एक्सटेन्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर होतं एक्सटेन्शन इन द वाईल्ड. थर्ड कॅटेगरी होती ती होती क्रिटिकल इंडेंजरची. फोर्थ वन होती इंडेंजर्ड आणि फिफ्थ वन होती व्हॅल्युनरेबल. 6 वन होती दॅट इज अ लो रिस्क अँड 7 नंबर होती डाटा डिफिशियन्सी, म्हणजे त्यांचा डाटा अवेलेबल नव्हता. आणि लास्ट 8 नंबर जी होती दॅट इज अ नॉट इव्हॉल्युटेड. ओके, तर याच्यामधले थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मीन्स क्रिटिकल इंडेंजर्ड, देन इंडेंजर्ड आणि फिफ्थ वन दॅट इज अ व्हॅल्युनरेबल. हे जे 3 कॅटेगरीज आहेत या 3 कॅटेगरीमध्ये येणारे ज्या स्पेसिस आहेत त्याला आपण थ्रेटन स्पेसिस म्हणतो आहे. तर या थ्रेटन स्पेसिसचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. थ्रेटन स्पेसिस. ओके, तर थ्रेटन स्पेसिस कशाला म्हणलेलं आपण, तर फर्स्ट वन म्हणजे क्रिटिकल इंडेंजर. ओके, CD. त्याच्यानंतर इंडेंजर. ओके, म्हणजे E. आणि लास्टला व्हॅल्युनरेबल. ओके, म्हणजे V.
तर या 3 स्पेसीज आपण बघणार आहोत. कोणकोणत्या बघणार आहोत? तर पहिले बघणार आहोत प्लांट्स, त्याच्यानंतर ॲनिमल्स. ओके, तर पहिले जी क्रिटिकल इंडिजिनस स्पेसीस आहे दॅट इज अ बेरबेरीज नीलगिरीसिस. ओके, बेरबेरीज नीलगिरीसिस. ओके, आणि ॲनिमलची स्पेसीस आहे दॅट इज अ क्रिटिकल इन डेंजर. ओके, तर इथे CE पाहिजे स्टुडंट्स, क्रिटिकल इन डेंजर. ॲनिमल जो आहे तो आहे पिग्मी. तर पिग्मी ऑफचं जो सायंटिफिक नेम आहे दॅट इज अ सोस सॅल्विनिया. ओके, सोस सॅल्विना हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. पिग्मी ऑक म्हणजे पिग्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया स्टुडंट आपण नेक्स्ट दॅट इज अ इन डेंजर स्पेसीस. इन डेंजरस प्लांट स्पेसीस आहे बेजरनिकिया निकोबारिका. ओके, बेजरनिकिया निकोबारिका ही प्लांट स्पेसीस आहे. अशा खूप सारे स्पेसीस आहेत स्टुडंट्स, पण तुमच्यासाठी जी इम्पॉर्टन्स आहे ज्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारल्या जातात ती स्पेसीस आहे बेजरनिका निकोबारिका. ठीक आहे, आणि ॲनिमलमध्ये आहे मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अ रेड पांडा. ओके, रेड पांडाचं सायंटिफिक नेम जे आहे ॲल्युरस फुल्गन्स. ओके, ऑलिरस फुल्गन्स हे पांडाचं नाव आहे. त्याच्यानंतर इन डेंजर स्पेसीज जे आहेत ते आहेत टायगर, एशियन लॉयन, देन वन हॉर्न रायनो, एका शिंगाचा गेंडा. ठीक आहे, देन इंडियन एलिफंट, देन ब्लू व्हेल, देन सायबेरियन क्रेन हा पक्षी आहे, सायबेरियन क्रेन, अँड जायंट पांडा. ओके स्टुडंट्स, तर एवढे सगळ्या स्पेसीज आहे इन डेंजरस स्पेसीस आहेत. ठीक आहे, एवढ्या जरी लक्षात राहत नसल्या तरीसुद्धा रेड पांडा जर लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे स्टुडंट, कारण मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे तो रेड पांडा. तर हे झालं इन डेंजरस स्पेसीस. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे व्हॅल्युरेबल. ओके, व्हॅल्युरेबल जे आहे ते आहे क्युप्रिसस कॅश्मीरिनिया. ओके, ये प्लांट स्पेसीज क्युप्रिसस कॅश्मीरिना. ओके, ही प्लांट स्पेसीज आहेत. आणि ॲनिमलमध्ये येतो आहे ब्लॅक बग्स. ही हरिणे स्टुडंट्स. ओके, हिचं सायंटिफिक नेम आहे अँटिलोप सर्व्हिकॅप्रा. ओके, so these are the some examples of the threatened species. स्टुडंट्स, आपण थ्रेडन स्पेसीस बघितल्या, त्यांची नावं लक्षात ठेवणे फार कठीण आहे, पण ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला छोटी ट्रिक्स इथे सांगणार आहे. तर ट्रिक जी आहे ती ही आहे की एक मुलगी आहे, पहिली ट्रिक्स लिहून घेऊ, जिचं नाव आहे बार्बी. ओके, बार्बी गर्ल्स माहीत आहे तुम्हाला, जी बाहुली मिळते बाजारामध्ये, ती जी मुलगी आहे बार्बी, जिचं नाव आहे, कारण ती बार्बी गर्ल्सची डॉल आहे, तिच्यासारखी ती दिसते, त्यामुळे तिचं नाव बार्बी आपण ठेवलेलं आहे. ती निलगिरीच्या झाडाचा जो डोंगर आहे त्याच्यावरती राहते, म्हणून आपण तिला नाव दिलेलं आहे बार्बी निलगिरी. ओके, बार्बी निलगिरी नावाची मुलगी आहे. तिच्याजवळ एक पेट आहे, जे पेट जो आहे तो पीक आहे पेट. ओके, आणि तिला पेट वागवणे खूप आवडते. तर हा पेट जो आहे तो तिला एकटाच आहे, तर त्याला सोबती आणण्यासाठी तिने दुसऱ्या देशातून आणखीन काही पेट्स आणलेले आहेत. साठी
या पीकसाठी त्यांनी काय केलेलं आहे की चायनामधून म्हणजे बेजिंग आणि निकोबार आयलँडवरून तिने 2 पेट्स आणले. कोणकोणते? एक आहे रेड पांडा आणि दुसरा जो आहे तो बग डिअर किंवा ब्लॅक बग. ओके. आणि सोबतच तिने काय आणलं आहे अँड तिने आणले कप ऑफ केशू. ओके. केशू म्हणजे काजूचे कप आणले भरून त्यांना खाण्यासाठी, कारण की पिगला केशू खूप आवडतात. ठीक आहे. आणले. ठीक आहे. साठी तिने बेजिंग आणि निकोबारवरून रेड पांडा, ब्लॅक बग्स आणि कप ऑफ केशू आणले. कोणासाठी? पिगसाठी. कोण आणले? बार्बी निलगिरी या मुलीने. ठीक आहे. तर हे आहे ट्रिक स्टुडंट्स. ओके. या ट्रिकवरून मला नाव लक्षात ठेवायचे आहे. तर पहिली जे नाव आहे ते बार्बी निलगिरीस. त्याच्यावरून तुम्हाला पहिली जी स्पेसीज आहे कोणती क्रिटिकल इंडेंजरमधली ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, प्लांट स्पेसीज. आणि ती होती कोणती? बार्बेरियस निलगिरियन्सिस. ओके. निलगिरियन्सिस. ओके. हा आर आहे निलगिरियन्सिस. ओके. ही झाली प्लांट स्पेसीज जी क्रिटिकल इंडेंजरमध्ये आहे. आणि ॲनिमलची जी स्पेसीज होती दॅट इज अ पीग. ओके. दॅट इज अ पीग. तर हे झाल्या 2 स्पेसीज क्रिटिकल इंडेंजरच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बेजिंग्स आणि निकोबार याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निकोबारिका. ओके. स्पेसीजचं नाव आहे. आणि पुढचं नाव तिचं होतं बेजरनिकिया. ओके. बेजरनिकिया, सॉरी इथे EIJ बेजरनिकिया निकोबारिका ही प्लांट स्पेसीस आहे जी काय इंडेंजरस आहे. ठीक आहे. आणि ॲनिमल कोणकोणते होते? रेड पांडा. ठीक आहे. तर इंडेंजर स्पेसीस लक्षात ठेवायचे बेजरिका निकोबा आणि रेड पांडा. ठीक आहे. आणि नंतर येतो आपला कप ऑफ केशू. तर कप अँड कॅशू तुम्हाला लक्षात ठेवायचे प्लांट स्पेसीस दॅट इज अ सॉरी स्पेलिंग मिस्टेक दिसणार तुम्हाला CUPIRESSUS कुप्रेसिस कॅश्मीरियाना. ओके. ही प्लांट स्पीसीज आहे व्हॅल्युनेबल. ओके. व्हॅल्युनेबल स्पीसीजची. आणि ॲनिमल्स आहे ब्लॅक बग्स. ओके. ज्याचं सायंटिफिक नेम आहे अँटिलोसेरी कॅप्रा. तर ही आहे ट्रिक्स स्टुडंट्स. ओके. बार्बल निलगिरी जिच्याजवळ पिग आहे ॲज अ पेट्स, तिच्यासाठी तिने बेजिंग्स आणि निकोबारवरून रेड पांडा आणि ब्लॅक बग्स आणले. सोबत तिने तिच्याचं कप ऑफ कॅशूसुद्धा आणले. तर बेरबी निलगिरी सोडून तुला बेरबेरियस निलगिरियन्सिस लक्षात ठेवायचं आहे. आणि ॲनिमल लक्षात ठेवायचं आहे पिग्स. दोन्ही क्रिटिकल इंडेंजर स्पेसीस आहेत. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो बेजिंग्स आणि निकोबारवरून लक्षात ठेवायचं आहे बेजनिका निकोबारिका ही प्लांट स्पेसीस आहेत. आणि मग लक्षात ठेवायचं आहे रेड पांडा. ठीक आहे. हे इंडेंजरस स्पेसीस आहेत. आणि कप ऑफ केशूवरून लक्षात ठेवायचं आहे क्युप्रेसिस कश्मीरियना. आणि ॲनिमल आहे ब्लॅक बग्स ज्याचं सायंटिफिक नेम आहे अँटलोप सेर्विकॅप्रा. ओके. तर ही जी स्पेसीज आहे ही व्हॅल्युनेबल्स आहे. स्टुडंट्स नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आपल्याला दॅट इज अ कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस. कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस. ओके. लास्टला आपण बघितलं की बायोडायव्हर्सिटी लॉसेस कसे होतात, पण त्याला होण्यामागे कोण रिस्पॉन्सिबल आहे हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.
स्टुडंट्स आपल्याला माहितीच आहे की याला सुद्धा रिस्पॉन्सिबल कोण आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल आहे ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण 4 कॉजेस बघणार आहोत. तो देर इज अ 4 मेन कॉजेस. देर इज अ मेन 4 कॉजेस. ओके स्टुडंट्स, या 4 कॉजेसला एविल क्वाड्रेट म्हणतात. एविल क्वाड्रेट म्हणतात. क्वाड्रेट म्हणजे 4, एविल म्हणजे तुम्हाला माहिती आहे राक्षस. ओके, तर हे भयंकर असे 4 कॉजेस आहेत ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहे. ठीक आहे, त्याला एविल क्वाड्रेट सुद्धा म्हणतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर एकदा आपण कोणकोणते आहेत ते एकदा बघू घेऊ आणि नंतर त्याला डिटेलमध्ये 1 बाय 1 बघू. ठीक आहे, तर मेन 4 जे आहेत ते सर्वात पहिला जो आहे तो म्हणजे हॅबिटॅट लॉस. ओके, अँड फ्रॅगमेंटेशन हा पहिला कॉज झाला स्टुडंट्स. सेकंड जो आहे तो ओव्हर एक्सप्लोटेशन होते, त्याच्यामुळे सुद्धा बायोडायव्हर्सिटी लॉस होते. थर्ड वन एलियन्स इन्व्हेन्शन्स. ओके, एलियन स्पेसिस जेव्हा इंट्रोड्यूस होते एखाद्या नवीन जिओग्राफिकल एरियामध्ये तेव्हा तिथले जे काही स्पेसिस आहेत ते त्या कमी होत जातात. ठीक आहे, आणि फोर्थ वन दॅट इज अ को एक्झिस्टन्स. तर स्टुडंट्स, हे 4 क्वाड्रेट जे त्याला आपण इव्हिल क्वाड्रेट म्हणतोय किंवा 4 मेन कॉजेस ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहे. तर स्टुडंट्स, पहिला जो कॉज आहे तो आहे हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन्स. ओके, तर माणसाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो बिलकुल नेचरला काय करतो आहे, स्नॅचिंग करत आहे, पुन्हा ओरबाडून स्नॅचिंग करत आहे. तो पूर्ण त्याला ओरबाडून घेत आहेत आणि जास्तीत जास्त यूज करत आहे. त्यामुळे जे काही हॅबिटॅट आहेत ॲनिमलचे किंवा प्लांटचे ते इथे नष्ट होत चालले आहेत. त्यालाच आपण म्हणतो हॅबिटॅट लॉस. ओके, हॅबिटॅट लॉस तुम्हाला माहीतच असेल चांगल्या प्रकारे. ठीक आहे, जास्त सांगण्याची गरज नाही आहे, पण त्याचे काही एक्झाम्पल आपण बघूया. त्याचं पहिले जे एक्झाम्पल्स आहे ते आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ओके, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स. या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टने जो एरिया कव्हर केलेला आहे अर्थ सरफेसचा तो जवळपास आहे 40%. ओके, पण मात्र आता ड्यू टू द लॉस ऑफ हॅबिटॅट तो फक्त राहिलेला आहे 6%. तर सध्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा एरिया किती आहे, 6% आहे स्टुडंट्स. इतका तो डिक्रीज होत चाललेला आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल जे आहे स्टुडंट्स ते आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्टचं किंवा ॲमेझॉन फॉरेस्ट. ठीक आहे, तर ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये खूप साऱ्या मिलियन्स ऑफ स्पीसीस आहेत. याला आपण लंग्स ऑफ आवर प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो आहे. ठीक आहे, त्याच्यातल्या मिलियन्स ऑफ स्पीसीस ह्या कट केलेल्या आहेत. मिलियन्स ऑफ स्पीसीस इज कट अँड क्लीन किंवा क्लिअर. कशासाठी केलेलं आहे, क्लिअर फॉर द कल्टिवेशन ऑफ सोयाबीन, कल्टिवेशन ऑफ सोयाबीन. ओके, आणि फॉर द ग्रासलँड. ओके, ग्रासलँड फॉर द बीफ कॅटल. ओके, जे मटणासाठी जे कॅटलला वागवलं जातं, पाळलं जातं, त्यांना चरण्यासाठी जे काही ग्रासलँड लागतात ते ग्रासलँड तयार करण्यासाठी मिलियन ऑफ स्पेसीस ॲमेझॉन फॉरेस्टच्या कट केल्या गेल्या आहेत किंवा क्लिअर केल्या गेल्या आहेत. तिथे ग्रासलँड तयार केले गेले, तिथं शेती तयार केली फॉर द सोयाबीन कल्टिवेशनसाठी. ठीक आहे, तर हे 2 एक्झाम्पल चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. तर हे दोन्ही एक्झाम्पल आहेत हॅबिटॅट लॉसचे. इथे टोटल हॅबिटॅट लॉस होतो आहे. ठीक आहे, पूर्ण जो हॅबिटॅट तो पूर्णपणे इथे नष्ट होत आहे. ठीक आहे, पण काही वेळेस ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे किंवा पोल्युशनमुळे, जसं एखादा रोड असेल, हायवे असेल, तो जर एखाद्या फॉरेस्टमधून गेला असेल मधोमध, तो
हायवे काय करतो आहे, त्या फॉरेस्टला 2 पार्टमध्ये डिवायडेड करतो आहे. म्हणजे जो एरिया होता फॉरेस्टचा तो आता 2 भागात तयार झाले, म्हणजे त्याचे 2 स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत. याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन्स. ओके, म्हणजे हॅबिटॅट कम्प्लिटली लॉस न करता त्यातला काही पोर्शनच लॉस होते आणि काही पोर्शन राहतोय, म्हणजे त्याचं स्मॉल फ्रॅगमेंटेशनमध्ये कन्व्हर्शन होते आहे. यालाच आपण म्हणणार आहोत फ्रॅगमेंटेशन. ओके, हॅबिटॅट लॉस आपण बघितला, आता बघू आपण फ्रॅगमेंटेशन. ओके, तर फ्रॅगमेंटेशन काय, जेव्हा म्हणजे वेन लार्ज हॅबिटॅट broken down into a small fragment due to the human activities. ओके, त्याला म्हणणार आपण फ्रॅगमेंटेशन्स. ओके, कुठं धरण बांधला गेला असेल, कुठून हायवे गेला असेल, ठीक आहे, किंवा कुठं एअरपोर्ट बांधला गेला असेल, कुठं रेल्वेचा रूट केला असेल, त्यामुळे काय होते, जो हॅबिटॅट आहे तो स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये कन्वर्ट होतो आहे. ठीक आहे, पण हे सुद्धा याच्यावरती इफेक्ट करतो आहे, कारण की बरेचसे स्पेसिस जे आहेत त्यांना लार्ज एरिया लागतो आहे. इट रिक्वायर द लार्ज टेरिटरीज फॉर द सर्वाइव्ह. फॉर एक्झाम्पल मॅमल्स अँड बर्ड्स. तर एज एक्झाम्पल स्टुडंट्स, मॅमल्स and birds. Okay, so it requiring large territories. Okay, आणि सेकंड एक्झाम्पल जे आहे स्टुडंट, दॅट इज अ मायग्रेटरी स्पेसिस. मायग्रेटरीचे स्पीसीज आहेत. ओके, जी मायग्रेशन त्यांची हॅबिट आहेत त्याच्यावर सुद्धा याचा इफेक्ट होतो आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या ॲनिमलचा मायग्रेशन रूटवरती जर अशा प्रकारे जर कोणी ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे जर कोणती बाधा तयार झाली असेल, तिथे काही हायवे वगैरे किंवा रेल्वे रूट जर तयार झाला असेल, किंवा तिथे कुठे इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश झाली असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या मायग्रेटरी स्पेसिसवरती इफेक्ट होतो आहे स्टुडंट्स. ठीक आहे, तर हे झालं आपलं हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट जो आहे तो आहे ओव्हर एक्सप्लोटेशन्स. ओके स्टुडंट्स, सेकंड जो कॉज आहे दॅट इज अ ओव्हर एक्सप्लोटेशन्स. ओके, स्टुडंट्स, जे काही माणसाच्या गरजा आहेत त्या पूर्ण गरजा नेचरच भागवतो आहे. ठीक आहे, सो वॉट एव्हर द नीड ऑफ द ह्युमन्स फॉर द फूड अँड शेल्टर, दोन्ही गरजा ज्या आहेत फूड आणि शेल्टर हे नेचरकडूनच प्रोव्हाइड केले जातात. महात्मा गांधीचे एक सेंटेन्स आहे की वॉट एव्हर द नीड्स ऑफ द ह्युमन्स आर सॅटिस्फाईड फ्रॉम द नेचर पण नेवर द ग्रीड्स. म्हणजे नेचर माणसाच्या सर्व गरजा भागवू शकतो पण ग्रीड भागवू शकत नाही. ग्रीड म्हणजे लोभ. ठीक आहे, बट नाव द नीड इज कन्वर्ट इन द ग्रीड अँड ग्रीड लीड टू द ओव्हर एक्सप्लोटेशन्स. ओके, अंधाधुंद यूज झालेला आहे नॅचरल रिसोर्सेसचा. ठीक आहे, त्यामुळे बरेचशा स्पेसिस एक्झिस्ट झालेल्या आहेत. आपण आता बघितलं होतं की इन द 500 years, ओके, देर आर द 784 स्पेसिस ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत किंवा एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल स्टीपर सी काऊ अँड पॅसेंजर पिजन. एक्झाम्पल आपलं राहिलं होतं पॅसेंजर पिजनचं. अमेरिकेमध्ये हा पिजन्स आहे, हा सुद्धा आता एक्सटिंक्ट झालेला आहे. ठीक आहे, स्टीपर सी काऊ आणि पॅसेंजर पिजन्स. ओके, आणि त्याचबरोबर माणसाचं मेन फूड जे आहे दॅट इज अ मराईन फिश, ज्या आवश्यकतेनुसार सुद्धा त्याचे जास्त शिकार होत चाललेले आहेत. ठीक आहे, जनरली फिश जेव्हा सी वॉटरमधून काढल्या जातात किंवा पकडल्या जातात तेव्हा त्यांना एक पिरियड दिला जातो की त्या पिरियडमध्ये त्यांना रिप्रोडक्शन करून त्यांची ज्या स्पेसिस लॉस झालेल्या आहेत त्या पुन्हा रिकवर होतील. पण माणसाची ग्रीड इतकी वाढली आहे की तो अंधाधुंद त्या फिशिंग तिथे करतो आहे आणि बऱ्याचशा स्पेसिस तिथून नष्ट झालेल्या आहेत. तर सेकंड एक्झाम्पल जे आहे स्टुडंट, ओके, दॅट इज अ मराईन फिश.
बऱ्याचशा मराईन फिशेसच्या स्पेसीस ह्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत ड्यू टू द ओव्हर एक्सप्लोरेशनने. ठीक आहे. तर स्टुडंट्स नेक्स्ट जो आहे तो आहे एलियन्स इन्व्हेन्शन्स. नेक्स्ट जो कॉज आहे दॅट इज अ एलियन्स इन्व्हेन्शन्स. इन्व्हेन्शन म्हणजे काय? आक्रमण. ओके. तर स्टुडंट्स लास्ट जे बघितलं आपण ओव्हर एक्सप्लोरेशन्स, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 500 इयरमध्ये जवळपास 784 स्पेसीस ह्या एक्सप्लोरेशन झालेल्या आहेत किंवा नष्ट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं स्टेपलर स्काउचं. ते स्टेपलर नाही आहे, ते आहे स्टेलर सी काऊ. ठीक आहे, जी रशियामध्ये आहे. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक होतं ते तेवढं करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आता एलियन्स इन्व्हेशन्स. एलियन स्पेसीस तुम्हाला माहीत असेल, जी तिथलची नेटिव्ह किंवा इंडिजिनियस स्पेसीस नसते त्याला आपण एलियन स्पेसीस म्हणतो. म्हणजे दुसऱ्या भागातून आलेली जी स्पेसीस असेल नवीन ठिकाणी, नवीन जिओग्राफिकल एरियामध्ये, तर त्याला आपण एलियन स्पेसीस म्हणतो आहे. ठीक आहे. तर ही जी एलियन स्पेसीस जेव्हा एखाद्या नवीन जिओग्राफिकल एरियामध्ये इंट्रोड्यूस होते, ओके, डिलिबरेटली जर आपण त्याला काही पर्पज असेल त्याचं चांगलं किंवा वाईट, जर ती इंट्रोड्यूस होत असेल तर इट इज अ टर्न इन टू द इन्व्हेन्सिव्ह. ओके. सी न्यू स्पेसीस. ओके, जी तिथलची नेटिव्ह स्पेसीस नाही आहे. वेन इंट्रोड्यूस इन न्यू जिओग्राफिकल एरिया by unintentionally or undeliberately, okay, for whatever purposes. ओके. तर ती स्पेसी तिथे सर्वाईव्ह करायला प्रयत्न करते आणि सर्वाईव्ह झाल्यानंतर ही टर्न्स इन टू द इन्व्हेन्शन्स, इन्व्हेन्सिव्ह. ओके, म्हणजे ती आक्रमक होते ऑन द नेटिव्ह स्पेसीस आणि त्याचा परिणाम काय होते? इट कॉजेस डिक्लाइन और एक्सटेंशन्स ऑफ नेटिव्ह स्पेसीस. ओके, तिचे जे नेटिव्ह स्पेसीस आहे त्याच्यावरती आक्रमण करून ती स्पेसीसला डिक्लाइन करते. डिक्लाइन करता करता शेवटी ती एक्सटेंड होऊन जाते. ठीक आहे, हा परिणाम आहे एलियन्स स्पेसीसचा. ठीक आहे. तर याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहे, पण हे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. व्हॉट एव्हर जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे NCERT बुकमध्ये, तर टोटल आपल्याला 5 एक्झाम्पल दिलेले आहेत NCERT बुकमध्ये. ठीक आहे, ते एक्झाम आपल्याला पाठ करायचे आहेत. ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी ट्रिक्स सांगणार आहे. ठीक आहे, तर ट्रिक्सवरून ते आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे. स्टुडंट, जर एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ट्रिक्स आहे. ट्रिक्स चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. ट्रिक्स आहे प्लेन. ओके, हा प्लेन वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 5 एक्झाम्पल आपल्या NCERT बुकमध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला P वरून लक्षात ठेवायचं आहे. पार्थेनियम. P फॉर पार्थेनियम. P फॉर पार्थेनियम. ओके, पार्थेनियम काय आहे? इट इज अ कॅरेट ग्रास. ओके, हे नाव सुद्धा स्टुडंट लक्षात ठेवायचं आहे, कॅरेट ग्रास. ओके, तर आपल्या देशामध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये एक दुष्काळ पडला होता आणि त्या काळामध्ये आपल्या दुष्काळामध्ये अन्नधान्याची खूप कमतरता पडली होती. तर ती भागवण्यासाठी अमेरिकेवरून गहू मागितला होता. गहू म्हणजे वीट. ओके, गहू मागितला होता. तर ते गावासोबत एक वीड आलं होतं. ठीक आहे, तर पार्थेनियम काय आहे? इट इज अ वीट. इट अ पॉयझनस वीट. आणि ते इथं आपल्याला एलियन स्पेसीस आहेत आणि याच्याबद्दल आता जास्त सांगण्याची गरज नाही आहे. तुम्हाला आता माहीतच असेल की कॅरेट ग्रास कशाला म्हणलेला आहे. ठीक आहे, तर हे डायरेक्टली अफेक्ट करते आपल्या नेटिव्ह स्पेसीसला. तर नेक्स्ट वर्ड आहे तो आहे यल. ओके, यलवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॅटना. तर लॅटनासुद्धा हा प्रकारचा एक वीड आहे आणि हा सुद्धा अमेरिकेहून भारतात आलेला आहे. ठीक आहे, अमेरिकेवरून भारतात, म्हणजे पार्थेनियम सोबतच हा लॅटनासुद्धा आलेला आहे. ठीक आहे, दोन्ही वीड्स आहेत. नंतरचा वर्ड आहे ए. तर स्टुडंट ए वरून लक्षात ठेवायचं मला आफ्रिकन
आफ्रिकन कॅटफिश. तर ॲक्वाकल्चरमध्ये जी कॅटफिश यूज केले जात होते त्या कॅटफिशपासून मिळणारं जे उत्पन्न होतं, जे काही पैसा होता तो कमी होता, ते वाढवण्यासाठी काही लोकांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी आफ्रिकन कॅटफिश आणली आणि ती त्या ॲक्वाकल्चरमध्ये इंट्रोड्यूस केली. तिचा डायरेक्ट इफेक्ट हा तिथलच्या इंडिजिनियस स्पेसिस जे आहे कॅटफिशवरती झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे नेटिव्ह स्पेसिस जे कॅटफिशवरती इफेक्ट झाला होता. ठीक आहे, तर ही आफ्रिकाहून इंडियामध्ये आली होती. ठीक आहे, दॅट इज अ कॅटफिश. देन फोर्थ वन दॅट इज अ इयन. ओके, हे झाला. आता इयनमध्ये मला लक्षात ठेवायचं नाईल पर्च. ओके, नाईल पर्च PERCH. ओके, इट इज अ प्रिडेक्टर फिश. प्रिडेक्टर फिश. ओके, तर ही इंट्रोड्यूस करण्यात आली होती व्हिक्टोरिया लेकमध्ये. व्हिक्टोरिया लेक कुठे आहे? व्हिक्टोरिया लेक इट इज प्रेझेंट इन द ईस्ट आफ्रिका. ईस्ट आफ्रिकामध्ये. ठीक आहे, तर ईस्ट आफ्रिकेच्या लेकमध्ये ही प्रिडेक्टर फिश इंट्रोड्यूस करण्यात आली होती. तिचं नाव होतं नील पर्च. हिने त्याच्या नेटिव्ह जी स्पेसी होती तिचं नाव होतं जवळपास मोर दॅन 200 स्पेसीज ऑफ चिचिल्ड फिश तिने एक्सटिंक्ट केल्या होत्या. कोणी? नील पर्च फिशने. ठीक आहे, तर नील पर्च फिश जेव्हा व्हिक्टोरिया लेक ईस्ट आफ्रिकामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली त्या लेकमधली जी नेटिव्ह स्पेस होती चिचिल्ड फिश तिच्या 200पेक्षा जास्त स्पेसीज तिने नष्ट केल्या होत्या. ठीक आहे, आणि लास्ट एक्झाम्पल आहे ते आहे ई. ओके, मी इथं लिहित आता वरती लिहितो म्हणजे मला दिसेल. तर ईवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इकोर्निया. इकोर्निया ही जी आहे याला म्हणतो आपण वॉटर हायसिंथ. वॉटर हायसिंथ. ओके, जी पाण्यामध्ये असते, याला बंगालचा टेररसुद्धा म्हणतात. बंगालच्या लेकमध्ये जेव्हा याला इंट्रोड्यूस करण्यात आले तिने पूर्णपणे तो बंगालचा जो लेक आहे तो पूर्ण कवर केला होता आणि त्याच्यामुळे त्या लेकमध्ये जेवढे काही ॲक्वॅटिक स्पेसिस होत्या त्या सर्व नष्ट झाल्या होत्या. म्हणजे एक प्रकारचा तिने तिथे टेरर पसरवला होता म्हणून तिला बेंगॉल टेररसुद्धा म्हणतात. दॅट इज अ वॉटर लिली इकोर्शिया. ओके, तर हे एक्झाम्पल्स आहेत. तर याचा इफेक्टसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मी इथे त्याचा इफेक्ट होते जेव्हा ही स्पेसिस इंट्रोड्यूस झाली. तेव्हा ती कॉगिंग द वॉटर सरफेस, म्हणजे वॉटर सरफेसला तिने बंद केलं होतं. बिलकुल जेवढं काही वॉटर सरफेस आहे त्याच्यावरती ती पूर्णपणे लादली होती, ज्याच्यामुळे तिथे सनलाईट येणे किंवा ऑक्सिजन जाणे सर्व बंद झालं होतं. त्याचा परिणाम काय झाला की ऑक्सिजन लेवल तिथे डिक्रीज झालं होतं. ठीक आहे, सो इट डिक्रीज ऑक्सिजन लेवल आणि त्याचा इफेक्ट काय झाला की ॲक्वॅटिक स्पेसिस तिथे डिक्लाइन झाल्या किंवा डिक्रीज झाल्या. डिक्लाइन ॲक्वॅटिक स्पीसीज. ओके स्टुडंट्स, तर याचे आपण 5 एक्झाम्पल बघितले आहे. प्लेनवरून लक्षात ठेवायचं आहे. इथं ट्रिक्स आहे. P फॉर द पॅथेनियम जी वीड आहे ज्याला आपण कॅरेट ग्रास म्हणतोय. जेल फॉर द लॅन्थना दॅट इज अ वीड ऑल्सो, ही सुद्धा आपल्या अमेरिकून आलेली आहे विथ द वीट म्हणजे गव्हासोबत. देन A फॉर आफ्रिकन कॅटफिश जी व्हिक्टोरिया लेकमध्ये आपण इंट्रोड्यूस केली होती. आपण म्हणजे लोकांनी केली होती जी व्हिक्टोरिया लेकमध्ये इंट्रोड्यूस केली होती ईस्ट आफ्रिकामध्ये. आफ्रिकन कॅटफिश जी आहे ती इंट्रोड्यूस केली होती ॲक्वाकल्चरमध्ये, ज्याच्यामध्ये इंडिजिनियस म्हणजे नेटिव्ह स्पेसिस जी होती कॅटफिशची त्याच्यावरती इफेक्ट झाला होता. त्याच्यानंतर नील पर्च हे प्रिडेटर फिश होती जी इंट्रोड्यूस करण्यात आलेली व्हिक्टोरिया लेक इन ईस्ट आफ्रिकामध्ये. तिथे जवळपास तिने 200पेक्षा जास्त स्पेसिस ज्या होत्या चिचिल्ड फिशच्या त्या तिने डिस्ट्रॉय केल्या होत्या. ठीक आहे, आणि लास्टमध्ये आहे इकोरेशिया. इकोरेशिया ही एक प्रकारची वॉटर हायसिंथ आहे जी बेंगॉलच्या लेक आणि पॉन्डमध्ये इंट्रोड्यूस झाली होती, ज्यामुळे तिच्या बरेचशा ॲक्वॅटिक स्पेसिस ह्या
डिस्ट्रॉय झाल्या होत्या. 4th नंबरचा जे कॉज आहे दॅट इज अ को एक्झिस्टन्स. 4th वन को एक्झिस्टन्स. ओके, तर बरेचसे स्पेसीस ह्या को एक्झिस्टन्स करतात, को इव्हॉल्व करतात, त्यांच्यामध्ये म्युच्युअलिझम्स असते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जर एखादी स्पेसीस जर को एक्झिस्ट झाली एक्झिस्टन्स झाली असेल तर ॲटोमॅटिकली दुसरी स्पेसीससुद्धा काय होईल, एक्झिस्ट होत जाईल. त्यामुळे हे सुद्धा एक प्रकारचा कॉज आहे फॉर द बायोडायव्हर्सिटी लॉस. ओके, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण, दॅट इज अ होस्ट आणि पॅरासाईट. ते दोघंसुद्धा को एक्झिस्ट करतात आणि दोन्ही साथच को इव्हॉल्वसुद्धा होतात. याच्यातली जर होस्ट स्पेसीस जर को एक्झिस्टन्स झाली असेल तर त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली ही सुद्धा याच्यातून को एक्झिस्ट होऊन जाईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल फिश, एखादी मराईन फिश असेल आणि त्याच्यावरती फीड करणारी दुसरी प्रिडेटर फिश जर असेल तर त्याच्यातली जर ही फिश मराईन फिश जर एक्सटिंक्ट झाली असेल तर त्याच्यामुळे जी प्रिडेटर फिश जी होती ती सुद्धा याच्यातून एक्सटिंक्ट होऊन जाईल. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे स्टुडंट, जरा फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे को इव्हॉल्व्ड प्लांट पॉलिनेटर म्युच्युअलिझम्स. ओके, म्युच्युअलिझम आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर बरेचसे ॲनिमल जे आहेत ते पॉलिनेटरचं काम करतात आणि सपोज जर तिथे पॉलिनेटर जर एक्सटिंक्ट झाले असेल तर निश्चितच प्लांट तिथे पॉलिनेशन करू शकणार नाही, तर ते सुद्धा तिथून काय होतील, एक्झिस्ट होतील. तर दिस इज अ लास्ट को एक्झिस्टन्स कॉजेस. ठीक आहे, तर इथे आपला हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.